हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमरावतीमध्ये आज अमित शहांची जाहीर सभा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर बच्चू कडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभेकडे लक्ष। बच्चू कडूंच्या अमरावतीमध्ये भव्य रॅली। रवी राणांना कुणाकडून पैसे येतात, आजच्या सभेतून उत्तर देणार। राणांची दडपशाही मोडून काढणार, बच्चू कडूंचा हल्लाबोल। गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, बच्चू कडूंचा थेट अमित शहांवर निशाणा। तर 26 तारखेला अमरावतीमध्ये हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकते, बच्चू कडू यांच्याकडून शंका व्यक्त। बच्चू कडूंना मातोश्रीवरून सुपारी आली आहे, ज्या थाळीमध्ये खातो तिथे छेद करणं कडूंचा धंदा। रवी राणांचा जोरदार पलटवार। राज ठाकरे अंतिम टप्प्यामध्ये चर्चेला आले। आधी चर्चेला आले असते तर लोकसभेच्या जागा मिळाल्या असत्या, भाजपमधील सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर मोठा उलटफेर होण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा। दिलेले शब्द मोदींनी कधीच पूर्ण केले नाही। 2014च्या मोदींच्या भाषणातील व्हिडिओ दाखवत शरद पवारांची मोदींवर टीका। मोदी सरकारनं शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दारांचं नाव लिहिलं। शेतकरी म्हणतात उद्या आमच्याही सातबाऱ्यावर दुसऱ्यांचं नाव लिहितील, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते वैफल्यग्रस्त झाले। मुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर घटनाबाह्य लोकांवर मी बोलत नाही, ठाकरेंचा पलटवार। नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा वापर, काँग्रेसचा आरोप। नागपुरातील NSVM फुलवारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करा, राज्य निवडणूक आयोगाचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश। भाजपचे 2 मोठे नेते आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार। बीडमध्ये पंकजा मुंडे तर जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आज अर्ज दाखल करणार। लोकसभेचं मैदान कोण मारणार, बारामतीमध्ये कुणाची सरशी? उपमुख्यमंत्री अजित पवारांची महामुलाखत। पहा संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर। विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर तामिळनाडूतील शेतकऱ्यांचं आंदोलन। झाडावर चढलेले शेतकरी पोलिसांच्या ताब्यात। IPLमध्ये आज दिल्ली विरुद्ध गुजरातची लढत। गुणतालिकेमध्ये गुजरात 6व्या तर दिल्ली 8व्या स्थानावर। दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना रंगणार। अभिनेता रणवीर सिंह डीप फेक व्हिडिओ प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। महाराष्ट्र सायबर सेल मार्फत अधिक तपास सुरू। अमेरिकेतील वारसा कर प्रणालीवरील काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर वाद। काँग्रेसला तुमची मालमत्ता चोरायची आहे, वडिलोपार्जित मालमत्तेवर कर लावायचा आहे। मोदींसह शहांचा देखील हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।